नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचं आंदोलन आहे। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप होतोय। त्याच ठिकाणी मारुती मंदिर उभारण्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे काठेगल्ली परिसरातील दर्ग्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त आहे। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यास सुरुवात झाली आहे। पालिका प्रशासनाकडून आंदोलनापूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळे हटवायला सुरुवात झाली आहे। पोलीस बंदोबस्तात महापालिकेची ही कारवाई। चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले। चंदन, आपण पाहतोय आता नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त, काय सांगाल? सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले नाहीत तर त्याच ठिकाणी मारुती मंदिराची प्राणप्रतिष्ठा करू, अशा पद्धतीचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला होता। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतोय प्रचंड पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी हे अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे महापालिका प्रशासनानं। महापालिका प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच ज्या अनधिकृत धार्मिक स्थळाबाबत सकल हिंदू समाजानं आक्षेप नोंदवला होता ते अनधिकृत धार्मिक स्थळ हटवायला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। प्रचंड पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे। नाशिकचा काठेगल्ली परिसर जो आहे त्या संपूर्ण परिसरात पोलिसांनी अशा पद्धतीने बॅरिकेडिंग करून हे संपूर्ण येण्या जाण्याचे रस्ते जे आहेत ते या ठिकाणी बंद केलेले आहेत। फक्त पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी यांनाच या संपूर्ण परिसरात प्रवेश दिला जातो आहे। 25 वर्षापासून खरं तर या संदर्भातला वाद सुरू होता। सातत्यानं प्रशासनाच्या वतीनं या अनधिकृत धार्मिक स्थळाला हटवण्याबाबत नोटीस देण्यात आली होती, मात्र तरी देखील हे धार्मिक स्थळ हटवण्यात आलं नाही आणि त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज सकाळी 11 वाजता आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। जर अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलं नाही तर पोलीस अधिक सतर्क झालेले आहे। चंदन, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहिती।